ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय महात्मा ज्योतिबा फुले. आणि आम्ही दोघं उमेदवार आहोत. प्रभाग क्रमांक 4 4मधून 4डमधून मी स्वतः विजय एकनाथ नेटावटे आणि प्रभाग क्रमांक 4अ माझी धर्मपत्नी हिरा विजय नेटावटे. आम्ही दोघं नगरसेवक या पदाकरिता नाशिक महानगरपालिका नगरसेवक या पदाकरिता उभे आहोत. आम्हाला दोघांना चिन्ह मिळाले आहे. माझ्या धर्मपत्नीला ॲटो रिक्षा आणि मला स्कूटर हे आमच्या दोघांचे चिन्ह आहे. आम्ही सर्वसाधारण असे कुटुंबातले सुशिक्षित असं कुटुंबातले आम्ही दोघं नवरा बायको आहोत. आम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं का तुमचं अवकात आहे का, तुम्ही कशाला उभं राहता, तुमच्याकडं दादागिरी आहे का, पैसा आहे का, तुमच्यामध्ये हिंमत आहे का, तुम्ही काय करू शकता, असं बऱ्याच जणांनी आम्हाला हिणवलं आहे. आणि आम्हाला सांगताय तुम्ही कशाला उभं राहताय. पण आमचं संविधानाने आपल्याला जी ताकद दिलेली आहे, संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि जे महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे आणि असे जे बहुजनांचे आपले आदर्श आहेत, त्यांच्या आदर्शावर आम्ही आज डेअरिंग केलेली आहे. आम्ही गरीब नाही आहे, म्हणजे सर्व असं सुखी असा माणूस आहे. मी कुठल्याही गोष्टीची मला कमी नाही आहे. माझ्यामध्ये हिंमत आहे. समाजाला मी आजकाल म्हणजे असं दिसतंय का निवडणूक आहे धंदा झाला असं लोकांनी बघताय. पण मला तसं करायचं नाही. मला लोकांची सेवा करायची. लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही ज्या प्रभागात राहतो तिथं कुठलीही सुविधा नाही आहे. लोक तरसत आहे. लोकांनी आम्हाला स्वतः बळजबरी केली तर तुम्ही उभे राहा. आपल्या इथं कोणीच येत नाही आहे. एकही नगरसेवक फिरकत नाही आहे. सगळे रस्त्यांची दैना आहे. ना आमच्या इथं समाज मंदिर आहे, ना कुठलं आरोग्य हॉस्पिटल आहे, ना मुलांना खेळायला ग्राउंड आहे, ना कुठली रस्त्यांची दैना झाली, पिण्याचं पाणी नाही, काहीच नाही. मी एक सुंदर असा प्रभाग तयार करणार आहे आणि कुठल्याही जाती धर्माचा भेद न करता सर्वांसाठी आदर्श असं एक मला प्रभाग तयार करायचा आहे. का त्याच्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट संविधानाचा सर्वांना संदेश पोहोचायचा आहे. कसं आपण लढू शकतो, आपण करू शकतो, आपण कुठे कुठे उभे राहू शकतो हे बरोबर हा संदेश देण्यासाठी मी ही डेअरिंग केली आहे. आता जनतेने आशीर्वाद द्याल अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा करतो.